देवा काळजी रे माझ्या देवा काय. प्रिय विठ्ठला, साष्टांग नमस्कार. सर्वात आधी तुला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. यावर्षी तुला काही भेटण्याचा योग आला नाही, पण तू काही रुसू नको आमच्यावर. तुझी भेट घेणं जरी शक्य नसली तरी आम्ही मात्र काळजातून थेट तुझ्याशी एकसंग आहोत. बरं देवा, तू कसा आहेस? तुझी काळजी वाटली म्हणून विचारलं, कारण या जगात तुझ्याच रंगाचा असणारा अमेरिकेतील जॉर्ज फ्लाइड तडफडून मारला जातो. 8 मिनिटे 46 सेकंदापर्यंत तो आय कांट ब्रीथ म्हणत राहतो, पण त्याचा जीव जाईपर्यंत त्याला सोडला जात नाही. दूर असलेल्या या सुंदर जगामध्ये आता लोकांचा श्वास घुसमटतोय आहे. देवा, तू देव आहे आणि त्यातही तुझी मूर्ती दगडाची आहे म्हणून तू वाचला. नाहीतर तू पण तडफून तडफून म्हटलं असतं, आय कांट ब्रीथ. देवा, या देशात रखरखत्या उन्हात पायी चालणारे कामगार रेल्वेखाली चिरडले जातात, पण त्यांचं सांत्वन करण्याचं सोडून त्यांना आधी त्यांचा धर्म विचारला जातो. कोणत्या धर्माचे किती कामगार चिरडले गेले याचा हिशोब लावला जातो आणि मग त्यांना आत्मनिर्भर व्हा आणि असेच मरत राहा ची बात मनकीमधून केल्या जाते. यावरून देवा, माणसाच्या मनात पण किती खोट आहे याचं साक्षात दर्शन होतं. माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी इतक्या खालच्या स्तरावर जातो की प्राणी मात्रांची हत्या करून त्यांच्या अवयवांची तस्करी करतो. ही तू निर्माण केलेल्या बुद्धिमान माणसांची बुद्धिमत्ता. रमजानच्या दिवशी कोरोनाचा प्रसार होणार नाही याची दक्षता घेऊन प्रार्थनेची परवानगी मागण्यात आली. त्यांची परवानगी तर नाकारलीच, पण परवानगी मागणाऱ्यांना अक्षरशः आतंकवाद्याची उपमा देण्यात आली. त्यांनी परवानगी मागितली म्हणून ते आतंकवादी झाले, पण मग जगन्नाथपुरी रथयात्रेला परवानगी मागणारे ते कोण? न्यायालय आपल्या आदेशावर पुन्हा एकदा पुनर्विचार करून नवीन निर्णय घेते आणि जगन्नाथपुरी रथयात्रेला परवानगी देते. परवानगी द्यायला काहीच हरकत नाही, पण मुस्लिम आणि हिंदू असा दुजाभाव का बरं केला जातो? देवा, तू तर सर्वांसाठी सारखाच ना. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शब्दामध्ये, मस्जिद में भी है खुदा, मंदिर में भी राम है. मस्जिद में भी है खुदा, मंदिर में भी राम है. दोनों नहीं है पत्थरों में, सिर्फ उनका नाम है. पण तरी या देशात तुझ्या नावाने दंगे पेटवल्या जातात, ज्यात सर्वसामान्य लोकांची राख होते. देवा, तुझं दर्शन घेण्यासाठी मंदिरात येणाऱ्या आर्यन खडसे नावाच्या चिमुकल्याला नागडे करून तापत्या फरशीवर बसवण्यात येते, कारण तो शूद्र असतो. अरविंद बनसोडेला जीवे जाईपर्यंत मारण्यात येते, कारण तो शूद्र असतो. तू तर कधी भेद केला नाही ना. हा भक्त क्षत्रिय, हा सुवर्ण, हा वैश्य, हा भक्त शूद्र. पण तुझ्या नावाचा धंदा करणारे लोक मात्र तुझ्या नावाने लोकांचे खिसे कापतात, अन वेळ पडली तर गळेसुद्धा. ही तुझ्या जगाची भीषण वास्तविकता. देवा, माझा शेतकरी बाप तुला भेटायला दरवर्षी न चुकता पंढरपूरला पांडुरंग हरीचा गजर करत पायी पायी चालत येतो, आणि तुला एकच साकडं घालतो, मले काय बी नको, फक्त यंदा चांगलं पीक येऊ दे, लोकांचं पोट भरू दे आणि पिकाला चांगला हमीभाव मिळू दे. पीक चांगलं येतं, मात्र त्याला योग्य तो हमीभाव मिळत नाही. देवा, यंदाच्या वर्षी तर सुरुवातीपासूनच त्याच्या लुटीची सुरुवात झाली आहे. महाबीजचं बियाणं बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरण्याची वेळ आली आहे. पिकांचं उत्पादन होणं तर दूरची बाब, पण साधं त्याचं बियाणं पण निघू नये अशा पद्धतीची आखणी करण्यात आली आहे. देवा,
व्यवस्थेवरून तर आम्हा शेतकऱ्यांचा विश्वासच उठला आहे आणि ज्यांनी ही व्यवस्था निर्माण केली त्यांना तू कधी बुद्धी देशील या व्यवस्थेत परिवर्तन करण्याची. आज अर्थव्यवस्था पूर्णतः डबघाईस आली, रुपयाची किंमत घसरत आहे, तरी व्यवस्थेला हिंदू मुस्लिमच का सुचत आहे? त्यांच्या लोककल्याणाच्या योजना का राबवल्या जात नाहीत? ही खरी शोकांतिका आहे. पण तुझ्यावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवणाऱ्या जगाच्या पोशिंद्याचं हिरवगार स्वप्न तुला साकार करावं लागेल. माझ्या शेतकऱ्याने मांडलेला शेतीचा जुगार तुला त्याला जिंकून द्यावा लागेल. मी जगाच्या पोशिंद्याकडून तुला फक्त एकच साकडं घालतो की ढोल आभाळानं व्हावं, ढोल आभाळानं व्हावं अन विजा टाळ करी, वावराच्या पंढरीचं व्हावं पाणी वारं करी. वाऱ्याने ही गावे आता सुगीचे अभंग, वाऱ्याने ही गावे आता सुगीचे अभंग, अन पिक होऊनी डोलावा माझा देव पांडुरंग. मनाची चंद्रभागा दुधडी वाहू दे, मनाची चंद्रभागा अशी दुधडी वाहू दे, अन अशी आनंदाची आषाढी दोन डोळ्यानं पाहू दे, अन अशी आनंदाची आषाढी दोन डोळ्यानं पाहू दे, दोन डोळ्यानं पाहू दे. तुझाच अभय.